का बजर वाजवते? बहिणी, ही इतका वेळ काय लिहित असेल? काय माहित, घरातले नवीन नियम लिहित असेल कदाचित. अय्या, म्हणजे ही परत जुन्या साड्या देणार आपल्याला. मला नाही नेसायची. चला सुनांनो, या डायरीत आपल्या घरातली कामं आणि ती कोणी कोणी करायची ते लिहिलंय. त्यामुळे आजपासनं ही कामं अशीच व्हायला हवी. सरस्वती, तू किचन मधलं सगळं बघायचंस, मेन्यू ठरवायचास आणि स्वयंपाकही करायचा. पण मग लक्ष्मी, तू बाजार हाट करायचा. मी हो, घरातलं सगळं सामान, भाजी, फळं, किराणा माल सगळं तू आणायचंस आणि बजेटमध्ये बसवायचं. हे तुझं काम. आणि दुर्गा, तू स्टाफ मॅनेजमेंट बघायचं. माझ्या लक्षात आलंय, आपल्या 9 माणसांच्या घरात 20 जणांचा स्टाफ आहे. एवढ्या स्टाफची काही गरज नाही. आमच्याकडे आम्ही असं. एक मिनिट, माझं बोलून झालं नाहीये. स्टाफ कमी करायचा म्हणजे त्यांना नोकरीवरनं काढून टाकायचं असं म्हणतच नाहीये. मला चांगलंच माहितीये, जहागीरदार कधीच कोणाच्या पोटावर पाय देणार नाही. मला असं वाटतंय, आपल्यासाठी 8 जणांचा स्टाफ खूप झाला. बाकीच्यांना हॉटेलमध्ये ट्रान्सफर करू आणि ही सगळी कामं आजच्या आज व्हायला हवीत. संध्याकाळपर्यंत मला रिपोर्ट करा. वहिनी, हिने आपल्याला कामं सांगितलेत खरं, पण मला तर किचन मधलं काहीच येत नाही. जसं की काय, मला ग्रॉसरी शॉपिंग मला सगळं येतं. वहिनी, एक आयडिया आहे. आपण कामं एक्सचेंज करूया. तिला सांगूयात ना त्याचं सगळं. म्हणजे मला ग्रॉसरी शॉपिंग येते, तुम्ही माझं काम घ्या, मी तुमचं काम करते. सॉर्टेड. पण मला किचन मधलं काहीच येत नाही. पण तसंच काहीतरी करावं लागेल. हा, दुर्गा वहिनी, आपण लीलाशी जाऊन बोलूयात का? कारण दुसरा काहीच पर्याय नाहीये. नाही, आपल्याला दिलेलीच कामं आपण करायची. पण जे काम दिलंय ते आपल्याला येत नाही वहिनी. हा तिचा प्रॉब्लेम आहे. हा विचार त्यांनी आपल्याला कामं द्यायच्या आधी करायला हवा होता. आपल्याला जमतील तशीच आपण कामं करायची. आणि आपलं काही चुकलं तर? चुकलं तर त्या बघून घेतील. आपलं काम त्यांना रिपोर्टिंग करणं एवढंच आहे. चला येतो मी, थोडं वाईफ बरोबर बाहेर जायचंय. तुमची मिसेस नाही आली का? नाही, ते बिझनेस मीटिंगसाठी आलोय म्हणून नाही. तेवढं चालतं हो. त्या निमित्ताने थोडं फिरणं होतं, एकत्र टाइम स्पेंड करायला मिळतो. तुमचं नवीन लग्न झालंय ना, तुम्ही तुमच्या वाईफला आणलं पाहिजे होतं. बघा, कदाचित नेक्स्ट फ्लाईटने ते येऊ शकतात का? आपण सगळे एकत्र कुठेतरी साईट सीइंगला जाऊ शकतो. बघतो. बघतो नाही, विचाराच. तुमचा फोन आल्यानंतर किती खुश होतील त्या बघा. शुअर. आय टेक युअर लीव्ह नाउ. शुअर. या, थँक्यू. बाय. भेटू लवकर. भेटू लवकरच. खरंच विचारू का लीलाला? कदाचित येणं पॉसिबल असेल तिला. हॅलो एजे. हॅलो. अहो, आता मला तुमचीच आठवण येत होती.
आणि तुम्ही आपणहून कॉल केलात. नाही नाही चुकून चुकून केला होता. फोन का कट केला? मी बोलत होतो ना. ते मला कसं कळणार? आणि तसे चुकून फोन लागला की फोन कट करायचा असतो असं तुम्हीच मगाशी सांगितलं ना मला. आणि एजे मी खूप बिझी त्यामुळे तुम्हाला काय बोलायचं ते पटपट बोला. आधी तू मला सांग की तुला माझी आठवण काय करते. तिचं काय झालं ना आज ना. नाही नाही एजे मला असं फोनवर नाही सांगायचंय. मला तुम्हाला प्रत्यक्षात भेटून सांगायचंय. तुम्ही सांगा तुमचं काय काम होतं. काही विशेष नाही, सहज फोन केला होता. ठीक आहे मग ठेवते फोन. एजे बघा खरंच ठेवतेय मी फोन. मला खरंच खूप काम आहेत. ठीक आहे. असे कसे आहात तुम्ही एजे? कधी तुम्ही मनातलं मोकळेपणाने बोलणार? हळूहळू कर. अरे खूप मस्त झाला. म्हणजे ना असं शुगर फ्री वगैरे असं वाटतच नाहीये. मला तर वाटतं ना की एकदम हिट होणार आहे. बाहेर ना लाईन लागणार आहे. अजून एक अख्खा केक बनवून देते मी, तो अख्खा खा. असे छान छान बोल. ताई मला ना लवकरात लवकर माझी बेकरी अशी मोठी करायची आहे. म्हणजे त्या मोठ्या मोठ्या बेकरीजना कशा ऑर्डर्स मिळतात तशा मलाही मिळायला हव्यात. नाही. आणि आधी ते एजेंनी दिलेलं व्हाउचर आहे ना त्याच्या काहीतरी इक्विपमेंट्स आणायला पाहिजेत. पण ते इक्विपमेंट्स घेतले तर आपल्या बेकरीत जागाच नाहीये. म्हणजे ते इक्विपमेंट्स घेतले तर बेकरीत जागा करणं आलं किंवा बेकरी एखाद्या मोठ्या जागेत शिफ्ट करणं आलं आणि त्या सगळ्याला परत पैसा लागणार. सगळंच एकात एक गुंतलंय ग. पिऊ किती काळजी करतेस तू. अशा कितीतरी बँका आहेत ज्या अशा बिझनेसेसना लोन देतात. तसं काहीतरी करूया का आपण? खरंच? नाही मग आजच जाऊया. हो चालेल जाऊया ना. पण ताई म्हणजे ते लोन वगैरे घ्यायला खूप मोठी प्रोसिजर असते आणि खूप डॉक्युमेंट्स वगैरे सबमिट करायला लागतात. मला त्यातलं काहीच माहिती नाहीये. हे बघ आपण एक काम करू. आज तुझे काय ते बेसिक डॉक्युमेंट्स घे. आपण जाऊन चौकशी तरी करून येऊ. पुढचं पुढे बघू. चालेल. जा जा आणि पटकन आणते. सगळी कसली दळभद्री आयडिया देतेस ग तिला. कर्ज घ्या म्हणे. ते काही नाही, यश आणि रेऊचं लग्न होणं जास्त महत्वाचं आहे. आणि मला सांग तुला एवढं साधं कळत नाही हा? अगं आपल्या रेऊचं यशशी लग्न झालं की एक नाही 10 मोठ्या मोठ्या बेकऱ्या होतील हो माझ्या रेऊच्या. नसतं काय तिच्या डोक्यात घुसवू नकोस तू.
हो मावशी, लग्न होणं महत्वाचं आहेच. पण आपल्या रेवने स्वतःच्या पायावर उभं राहणं पण तितकंच महत्वाचं आहे. आणि लग्न होणार म्हणून तिने तिची स्वप्न का विसरायची? हे बघ, आणि लग्नाचं म्हणशील ना तर मी आहे ना. तू काही काळजी करू नकोस, मी सगळं एकदम नीट करीन. तेव्हा तू आहेस म्हणूनच तर काळजी वाटतेय मला. एक लक्षात घे, हं? एक लक्षात घे, इतके दिवस झाले यश आणि रेव बद्दल त्या एजेंना कळलं, हा? जहागीरदारांच्या अख्ख्या घराला कळलं. काय झालं? अगं एव्हाना साखरपुडा व्हायला हवा होता त्या दोघांचा. ते काही नाही. यश आणि रेवचं लग्न व्हायला हवंय आणि तू मला तसा शब्द दिलायस. पण मावशी, हे बघ, तू एकदा विचार करून बघ. आपल्या रेवची अशी छान मोठी विक्री झाली. लांबून लांबून लोक येत आहेत तिच्याकडे केक घ्यायला. तुला पण किती अभिमान वाटेल तिचा. अगं, सगळे लोक तुला रेवतीची आई म्हणून ओळखतील. हो ग, अख्खं गाव मला लीलाची आई म्हणून ओळखत होतं. तसं विषय बदलू नकोस. हे बघ, अगं माझ्या रेवूचं आणि यशचं लग्न होणं जास्त महत्वाचं आहे. तू एक काम कर. नाही, आता हे जे दिल्लीहून आले ना, की आले आले तू आधी हाच विषय काढ त्यांच्याकडे. कळलं? काय तरी कर्जाचं डोक्यात खूळ घालते. आधीचं कर्ज फेडता फेडता नाकीनू आले होते, विसरलीस? काय तरी दळबत्रिक आयडिया नुसती कुठून तरी येते. मावशी आई, तू नको काळजी करूस. आता मी रेवूला तिच्या स्वप्नांच्या दिशेने पहिली स्टेप घ्यायला लावते. हळूहळू आपल्या घराची घडी नीट बसेल. ए जे, फक्त तो तुम्ही लवकर परत या. कधी येणार आहात तुम्ही? ती लीला आपल्याला वाटेल तेवढी कामं सांगेल, पण आपण आपल्यातली एकही सोडायची नाही. ती मुद्दाम काहीतरी कारण शोधून आपला अपमान करेल, आपल्यावर ओरडेल. पण मला माहितीये तिचा हा उत्साह फार दिवस टिकणार नाहीये. हो दुर्गाबाई, काहीही झालं तरी आपण एकमेकांना साथ द्यायची. या अवघड काळात आपण एक टीम होत. येस बहिणी, आम्ही लीलाला जरी वोट केलं असलं तरी आमच्या खऱ्या लीडर तुम्हीच आहात. आता काहीही झालं तरी तिला आपल्यात जागा नाही. अरे बापरे, 11 वाजले. रेवती वाट बघत असेल. रेवतीला सांगितलं होतं की 11च्या आत पोहोचेल. रोज उशीर होतो मला. काय हो काका, काय झालं? अशी गाडी का मध्ये थांबवली? हा? ओय, ओय, सोड! ए, सोड मला! ओम! ओ, अरे सोड! अरे! अरे, अरे सोडा! अरे, ए, कोण आहात तुम्ही? तुम्हाला माहित नाही माझी ताई कोण आहे? सोडणार नाही तुम्हाला. अरे सोड मला!
मला मला तुम्हा सगळ्यांशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. मॅडम, आम्हाला माहिती आहे तुम्हाला काय बोलायचं ते. दरवर्षी दिवाळीनंतर एजे सर आम्हाला पगार वाढ देतात. तुम्हाला त्याचबद्दल बोलायचं आहे ना? मॅडम, ह्या वर्षी मला दिवाळीत बोनससोबत सायकल पण मिळाली. त्यामुळे कामाला यायला खूप सोपं होतं. आणि खरं सांगू मॅडम, आम्हाला इथे घरच्यांसाठी वागणूक मिळते ना, त्यामुळे आम्हाला पण इथे काम करायची इच्छा होते. आपला स्टाफ जर आपल्या सोयीसाठी काम करणार असेल तर आपणही त्यांचा विचार करायला हवा. लीला, तू मला घरच्या स्टाफशी ट्रान्सफर कर असं सांगितलंस, तरीही ते मी करणार नाही, कारण मला हे पटत नाहीये. आम्हाला कामाला लावून ही लीला स्वतः कुठे फिरायला गेली काय माहित. मॅडम, अहो यात तमालपत्र आलं नाहीये. आलं नाहीये? नीट चेक केलंस का तू? हो. ओ, आय थिंक मी ऑर्डर नाही केलं. थांब, मी ऑर्डर करते. ओके. हॅलो सुपरमार्ट, मी जहागीरदारांकडून बोलतेय. 1 किलो तमालपत्र पाठवाल का लगेच? थँक्यू. पण मॅडम 1 किलो तमालपत्र? हां, तर तेवढं. तुम्ही 5 किलो पोहे मागवलेले. हां, ठेवा ना. हां, तुम्ही का थांबले? ऐका ना मॅम, मला एकदाची सगळी ऑर्डर सांगता का प्लीज? नाही, कारण की मी सकाळपासून 5 वेळा आलोय. हवं तर ना मी लिहून घेतो सगळं काही. मला एकदाच काय ते सांगा. मी रुपाला सांगते तुम्हाला लिस्ट पाठवायला. ओके, या तुम्ही. मॅडम, हां. मेथीची भाजी. ठेवा इथे. रेव, अगं चल लवकर, बँक बंद होईल. चल चल. हो. रेव, लक्ष कुठे अगं तुझं? अगं ताई, मी आणि यश आज कॅफेत भेटणार होतो. म्हणजे तो म्हणाला होता की त्याचं काहीतरी काम आहे, मग भेटूया म्हणून. मग मी आपलं हे बँकेचं ठरवलं, पण त्याचा फोनच नाही लागत आहे. रेव, अगं इतकं काय आहे, काम संपलं नसेल त्याचं अजून, येईल तो. चल. पण ताई, असं कधी होत नाही. मी एक काम करू का, मी पटकन त्या कॅफेत जाऊन बघू. आपण हे बँकेचं उद्या करूया ना प्लीज. रेव, काय चाललंय तुझं? बिझनेस मोठा करायचा आहे ना, मग त्याला प्रायोरिटी द्यायला नको का? बाई बरोबर आहे तुझं, पण यशशी कॉन्टॅक्ट होत नाही ना, तर मला काही सुचत नाहीये. मी आत्ता जाऊन येतो ना कॅफेत, आपण उद्या करूया नक्की. बरं रेव, पण मग उद्या काही कारणं द्यायची नाही, प्रॉमिस. मग मी पण घरी जाते, तू जा, नीट जा. आणि ती बॅग फक्त 800. एजंटशी काही कॉन्टॅक्ट नाही झाला की मलाही असंच अस्वस्थ वाटतं. आता निघाले असतील ना ते? कॉल करून विचारते एकदा. हॅलो. हॅलो, एजे निघालात का? हो. मग माझ्यासाठी काय आणताय? मी एक नाही, काही नाही. एक तर मला न सांगता गेला आणि आता माझ्यासाठी काही आणतही नाही आहात. ह्याला काय अर्थ आहे? नक्की काय म्हणायचं तुला? मला म्हणायचंय की माझ्यासाठी काहीतरी आणा, तुमच्या दिल्लीच्या मीटिंगची आठवण म्हणून. आठवण? तुला कशाला हवी आठवण? हे जे काय तुम्हाला बरं नाहीये का? नाही, फाईन. खोटं बोलू नका, बरं नाहीये तुम्हाला म्हणून असं शिंकताय. लीला, आपण नंतर बोलू. आय एम इन हरी राईट नाउ. ओके, सॉरी.